Good morning all of you. Today we will discuss our new topic is anti-anxiety drug. Now, it is also known as anti-anxiety drug or anxiolytic drug or agents or also known as minor tranquilizers. It is also known as anti-anxiety drug and anxiolytic drugs or minor tranquilizers. Then, what is mean by anxiety? Anxiety means the emotional state with uneasiness or unpleasant sensation or feeling of discomfortness or fear about any subject or any specific subject or object. काय असतं तुमचं अँझायटी म्हणजेच काय असतं? इट इज द इमोशनल स्टेट विथ अनप्लीजंट सेन्सेशन और फिलिंग ऑफ अनइझीनेस फिलिंग ऑफ अनइझीनेस और अनप्लीजंट सेन्सेशन और फियर अबाउट एनी स्पेसिफिक और नॉन स्पेसिफिक ऑब्जेक्ट और सब्जेक्ट. म्हणजेच काय असतं, एखाद्या गोष्टीबद्दल एखाद्या स्पेसिफिक किंवा नॉन स्पेसिफिक गोष्टीबद्दल तुमच्या मनात जी काय भीती असते त्याला म्हटलं जातं किंवा डिस्कम्फर्टनेस अनइझीनेस जे वाटतं त्याला म्हटलं जातं अँझायटी. अँझायटी म्हणजेच थोडक्यात इन शॉर्ट काय असतं, भीती. हे झालं तुमचं अँझायटी. देन व्हॉट इज मीन बाय अँटी अँझायटी ड्रग? अँटी अँझायटी ड्रग दीज आर द CNS डिप्रेसंट एजंट विच आर एम्ड, म्हणजे ते काय असतात, दीज आर द CNS डिप्रेसंट ड्रग असतात विच कंट्रोल दी सिम्पटम्स ऑफ अँझायटी अँड प्रोड्युसेस द रेस्टफुल स्टेट ऑफ माइंड विदाउट इंटरफेअरिंग द नॉर्मल और मेंटल अँड फिजिकल फंक्शन ऑफ दी. तुमचा काय करत असतात अँटी अँझायटी ड्रग काय असतात, दीज आर द CNS डिप्रेसंट ड्रग विच प्रोड्युसेस द रेस्टफुल स्टेट. तुमच्या माइंडची रेस्टफुल स्टेट म्हणजेच काय करतात, कूल अँड काम इफेक्ट प्रोड्यूस करतात त्या एखाद्या इंडिव्हिज्युअलमध्ये. आणि काय करतात, रिड्युसेस द सिम्पटम्स ऑफ अँझायटी. अँझायटीचे सिम्पटम्स काय करतात, रिड्यूस करतात. हे झाले तुमचे अँटी अँझायटी ड्रग. काय करतात, और दीज आर द एजंट और ड्रग विच आर युज्ड टू रिड्यूस द अँझायटी. याला म्हटलं जातं तुमचं अँटी अँझायटी ड्रग. अँटी अँझायटी ड्रग मीन्स दीज आर द CNS डिप्रेसंट ड्रग. इट ऑल्सो युज्ड टू रिड्यूस द साइन अँड सिम्पटम्स ऑफ दी अँझायटी. काय झालं तुमचं अँटी अँझायटी ड्रग. म्हणजेच काय असतात, दीज आर द ड्रग CNSला डिप्रेस करतात, सेंट्रल नर्वस सिस्टीमला काय करतात, डिप्रेस करायचं काम करतात. आणि काय करतात, जे तुम्हाला अँझायटी प्रोड्यूस करतात. अँड अँझायटी असते म्हणजेच काय असतं, फिअर, फिलिंग ऑफ अनप्लीजंट सेन्सेशन और अनइझीनेस. हे जे आहे फिअर, एखाद्या गोष्टीबद्दलची जी भीती आहे ते काय करत असतं, त्याचे साइन अँड सिम्पटम्स काय करत असतात, कमी करत असतात तुमचे अँटी अँझायटी ड्रग्स. हे झालं तुमचं अँटी अँझायटी ड्रग. व्हॉट इज मीन बाय अँझायटी? अँझायटी म्हणजे काय असतं, फिलिंग ऑफ, इट इज द इमोशनल स्टेट. तुमची कशी आहे, मानसिक कंडिशन आहे तुमची. म्हणजेच काय, इट इज अन इमोशनल स्टेट विथ अनप्लीजंट सेन्सेशन. अनप्लीजंट सेन्सेशन म्हणजे अस्वस्थ वाटणं किंवा फिलिंग ऑफ अनइझीनेस और डिस्कम्फर्ट म्हणजेच अस्वस्थ वाटणं किंवा फिअर, भीती एखाद्या गोष्टीबद्दलची. फिअर अबाउट एनी स्पेसिफिक और नॉन स्पेसिफिक ऑब्जेक्ट और सब्जेक्ट. एखाद्या गोष्टीची किंवा एखाद्या थिंगची, एखाद्या गोष्टीची तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये जी काय भीती आहे ते म्हणजे तुमचं अँझायटी. अँझायटी म्हणजे काय, थोडक्यात भीती. अँड अँटी अँझायटी ड्रग मीन्स दीज आर द सेंट्रल नर्वस सिस्टीम डिप्रेसंट ड्रग. दॅट इज CNS डिप्रेसंट ड्रग असतं तुमचे अँटी अँझायटी ड्रग. ते काय करतात, इट रिड्युसेस द साइन अँड सिम्पटम्स ऑफ अँझायटी. म्हणजेच काय करतात, ते भीती कमी करायचं काम करतात. फिलिंग ऑफ अनइझीनेस किंवा डिस्कम्फर्ट जे आहे ते काय करतं, कमी करतं. आणि कूल अँड काम कंडिशन पेशंटमध्ये एखाद्या इंडिव्हिज्युअलमध्ये काय करतं, प्रोड्यूस करतं. हे झाले तुमचे अँटी अँझायटी ड्रग. ही झाली तुमची डेफिनेशन. देन वी विल सी द क्लासिफिकेशन ऑफ अँटी अँझायटी ड्रग. What is the classification of anti-anxiety drug? First class is benzodiazepines. First class is benzodiazepines. For example, diazepam, alprazolam, lorazepam, oxazepam or chlordiazep oxide. First class कोणता तुमचा, benzodiazepine. For example, diazepam, alprazolam, lorazepam, oxazepam or chlordiazep oxide. हे काय तुमचे बेन्झोडायझेपाइन कॅटेगरीमध्ये येणारे ड्रग्ज आहेत. डायझेपम हा काय आहे तुमचा मेजर सेडेटिव्ह हिप्नॉटिक ड्रग आहे. डायझेपम काय आहे, सेडेटिव्ह हिप्नॉटिक ड्रग आहे. तोच तुमचा
also used as an anti-anxiety drug. It is also used as an sedative hypnotic agent म्हणून पण यूज केला जातो तुमचा डायझेपम. त्याच्यानंतर सेकंड क्लास इज ॲझॅप्युरोन डेरिव्हेटिव्स. ॲझॅप्युरोन डेरिव्हेटिव्स फॉर एक्झाम्पल बुस्पिरोन. फॉर एक्झाम्पल काय आहे तुमचं बुस्पिरोन किंवा आयसोपिरोन. फॉर एक्झाम्पल काय आहे तुमचं इस्पापिरोन. बुस्पिरोन और इस्पापिरोन काय तुमचे सेकंड क्लास ॲझॅप्युरोन डेरिव्हेटिव्स. फॉर एक्झाम्पल बुस्पिरोन और इस्पापिरोन. त्यानंतर थर्ड क्लास इज कार्बामेट. फॉर एक्झाम्पल मेप्रोबामेट. तुमचा थर्ड क्लास कोणता कार्बामेट. फॉर एक्झाम्पल मेप्रोबामेट. फर्स्ट क्लास कोणता तुमचा बेन्झोडायझेपॅम. फॉर एक्झाम्पल काय आहे तुमचा डायझेपम अल्प्राझोलम क्लोरडायझेपॉक्साइड और ऑक्साझेपम. सेकंड क्लास इज ॲझॅप्युरोन. फॉर एक्झाम्पल काय आहे बुस्पिरोन और इस्पापिरोन. देन कार्बामेट. फॉर एक्झाम्पल काय आहे तुमचा मेप्रोबामेट. देन फोर्थ क्लास इज अँटीहिस्टॅमिनिक्स. फॉर एक्झाम्पल हायड्रॉक्साझाईन. अँटीहिस्टॅमिनिक्स. नाव व्हॉट इज मीन बाय हिस्टामाइन. हिस्टामाइन काय असतं तुमचं और हिस्टामाइन हे काय एन्झाईम म्हणून पण त्याला संबोधलं जातं किंवा हार्मोन म्हणून पण संबोधलं जातं. हिस्टामाइन हे काय आहे ड्युअल फंक्शन कॅरी करतं. म्हणजेच काय इट ऑल्सो नोन ॲज एन्झाईम ॲज वेल ॲज हार्मोन. हिस्टामाइन म्हणजेच काय करतं अँटीहिस्टॅमिनिक ड्रग काय असतात दिस आर द ड्रग. म्हणजे हिस्टामाइन काय असतं तुमचं हिस्टामाइन प्रोड्युसेस द पेन सेन्सेशन और काय करतं स्वेलिंग किंवा रेडनेस अंतर. जिथं तुम्हाला एखादी इंजुरी झाली तिथं काय करतं हिस्टामाइन रिलीज होतं आणि काय करतं तिथं रेडनेस किंवा स्वेलिंग जे आहे ते कशामुळे दिसतं तर तुमचं तिथं हिस्टामाइन रिलीज झाल्यामुळं तुम्हाला तिथं स्वेलिंग किंवा रेडनेस दिसून येतं. अँटीहिस्टॅमिनिक ड्रग्स काय करतात रिड्युसेस द इन्फ्लामेशन और दॅट स्वेलिंग. ते झाले तुमचे अँटीहिस्टॅमिनिक ड्रग. फॉर एक्झाम्पल काय आहे तुमचं हायड्रॉक्साझाईन. देन फिफ्थ क्लास इज बीटा ब्लॉकर. बीटा रिसेप्टर कुठे प्रेझेंट असतो तुमच्या हार्टमध्ये तुमचे अल्फा ॲज वेल ॲज बीटा. अल्फा 1 अँड बीटा 2 असे 2 रिसेप्टर प्रेझेंट असतात तुमच्या हार्टमध्ये. अल्फा बीटा रिसेप्टर इट इज अगेन क्लासिफाईड इंटू 3 टाइप्स. बीटा 1 बीटा 2 ॲज वेल ॲज बीटा 3 रिसेप्टर. बीटा 1 रिसेप्टर तुमच्या कुठं प्रेझेंट असतो बीटा 1 रिसेप्टर हार्टमध्ये. बीटा 2 रिसेप्टर कुठं प्रेझेंट असतो लंग्समध्ये. बीटा 3 रिसेप्टर कुठं असतो प्रेझेंट फॅटी टिश्यू किंवा तुमच्या स्केलेटल मसलमध्ये. मग हार्टमध्ये कोणता रिसेप्टर तुमचा बीटा 1. लंग्समध्ये कोणता बीटा 2 रिसेप्टर. अँड स्केलेटल मसल किंवा फॅटी टिश्यूमध्ये कोणता रिसेप्टर प्रेझेंट असतात तर बीटा 3. फॉर एक्झाम्पल फिफ्थ क्लास कोणता आहे तुमचा बीटा ब्लॉकर. बीटा ब्लॉकर म्हणजेच काय असतात दिस आर द ड्रग विच ब्लॉक दी बीटा रिसेप्टर. बीटा रिसेप्टरला ब्लॉक करणारे ड्रग ते काय तुमचे बीटा ब्लॉकर. फॉर एक्झाम्पल प्रोप्रानोलॉल. हे झालं तुमचं क्लासिफिकेशन ऑफ अँटी एन्झायटी ड्रग. फर्स्ट क्लास इज बेन्झोडायझेपॅम. फॉर एक्झाम्पल डायझेपम ऑक्साझेपम लोराझेपम. देन ॲझॅप्युरोन. फॉर एक्झाम्पल बुस्पिरोन और इस्पापिरोन. देन थर्ड क्लास इज कार्बामेट. फॉर एक्झाम्पल मेप्रोबामेट. देन फोर्थ क्लास इज अँटीहिस्टॅमिनिक्स. फॉर एक्झाम्पल हायड्रॉक्साझाईन. देन फिफ्थ क्लास इज बीटा ब्लॉकर. फॉर एक्झाम्पल प्रोप्रानोलॉल. Then we will see the mechanism of action of benzodiazepine. What is the mechanism of action of benzodiazepine drug? काय करतात इट इज ऑल्सो नोन ॲज BZD. म्हणजेच काय इट शॉर्ट फॉर्म आहे त्याचा बेन्झोडायझेपाइनचा. इट ॲक्ट्स ऑन दी अल्फा और गॅमा इंटरफेज ऑफ गाबा रिसेप्टर. कशावरती ॲक्ट होतात तुमचे बेन्झोडायझेपाइन अल्फा और गॅमा इंटरफेज कशाच्या गाबा रिसेप्टरच्या अल्फा और गॅमा इंटरफेजवरती ॲक्ट होतात आणि काय करतात ओपन्स दी क्लोराइड चॅनल. क्लोराइड चॅनलला काय करतात ओपन करतात. बेन्झोडायझेपाइन ॲक्ट्स ऑन दी अल्फा गॅमा इंटरफेज ऑफ दी गाबा रिसेप्टर. कशावरती ॲक्ट होतात ते अल्फा और गॅमा इंटरफेज ऑफ दी गाबा रिसेप्टर. गाबा रिसेप्टरवरती तुमचे कोणते अल्फा आणि गॅमा इंटरफेस प्रेझेंट आहे. तिथं काय होतात त्याच्यावरती जाऊन बेन्झोडायझेपाइन काय करतात ॲक्ट होतात. त्या बेन्झोडायझेपाइन कशावरती ॲक्ट होतात तर गाबा रिसेप्टरवरच्या अल्फा आणि गॅमा इंटरफेसवरती आणि काय करतात इट ओपन्स दी क्लोराइड चॅनल काय करतात ओपन करतात. त्यामुळे काय होतं त्याचा इट फॅसिलिटेट द गाबा ॲक्टिंग ऑन दी गाबा रिसेप्टर.
गाबा रिसेप्टरवरती ॲक्ट होतो आणि गाबा रिसेप्टरला काय करतो, फॅसिलिटेट करतो आणि काय करतो, क्लोराईड चॅनल ओपन करतो. आणि काय करतो, क्लोराईड चॅनल ओपन झाल्यामुळे काय होतं, एक्सेस एंट्री ऑफ निगेटिव्हली चार्जड आयन विदिन अ सेल. काय होतं, एक्सेस एंट्री ऑफ निगेटिव्हली चार्जड आयन इनसाइड दी सेल. निगेटिव्हली चार्जड आयन काय करतं, ते क्लोराईड चॅनल काय करतं, गिव्स द एंट्री ऑफ निगेटिव्हली चार्जड आयन विदिन अ सेल. सेलच्या आतमध्ये कशाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं, मग इथं क्लोराईड आयनचं म्हणजे निगेटिव्हली चार्जड आयन काय करतं, ते सेलच्या आतमध्ये त्याला काय देतं, एंट्री देतं. त्यामुळे काय होतं, एक्सेस एंट्री ऑफ क्लोराईड आयन इनसाइड दी सेल. सेलच्या आतमध्ये क्लोराईड आयनचं कॉन्सन्ट्रेशन कसं होतं, जास्त होतं. त्यामुळे काय होतं, द सेल पोटेन्शियल चेंजेस टॉवर्ड दी निगेटिव्हली चार्जड आयन. सेल पोटेन्शियल कसं होतं, टॉवर्ड्स चेंज होतं. कशाबरोबर जातं ते, इट टॉवर्ड्स टू दी निगेटिव्हली चार्जड आयन विदिन अ सेल. मग सेलच्या आतमध्ये काय होतं, निगेटिव्हली चार्जड आयन कॉन्सन्ट्रेशन कसं होतं, हाय होतं. त्यामुळे काय होतं, सेल हायपर पोलराइज. काय होतं, सेलचं हायपर पोलरायझेशन अँड शोज द CNS. सेल हायपर पोलराइज झाल्यामुळं काय होतं, इट शोज द CNS डिप्रेसंट ॲक्शन. काय करतो तुमचं बेन्झोडायझेपाइन, कशावरती ॲक्ट होतं, बेन्झोडायझेपाइन रिसेप्टरवरती. बेन्झोडायझेपाइन रिसेप्टर कुठे प्रेझेंट आहे, तुमच्या गाबा रिसेप्टरवरती ॲक्ट होतो. बेन्झोडायझेपाइन हा ड्रग CNS डिप्रेसंट ड्रग आहे. तो ड्रग कुठं जाऊन ॲक्ट होतो, तुमच्या गाबा रिसेप्टरवरती ॲक्ट होतो आणि काय करतो, गाबा रिसेप्टरला फॅसिलिटेट करतो, म्हणजेच काय करतो, स्टिम्युलेट करतो आणि काय करतो, क्लोराईड चॅनलचं काय करतो, क्लोराईड चॅनलला ओपन करतो. इट ओपन्स दी क्लोराईड चॅनल अँड कॉजेस दी एक्सेस ऑफ क्लोराईड आयन विदिन अ सेल. काय होतं मग, एक्सेस एंट्री ऑफ क्लोराईड आयन विदिन अ सेल. क्लोराईड आयनची एंट्री विदिन अ सेल काय होते, एक्सेस होते. त्यामुळे काय होतं, सेलमध्ये काय होतं, द सेल पोटेन्शियल चेंजेस टॉवर्ड दी निगेटिव्हली चार्जड आयन अँड दॅट कॉजेस द हायपर पोलरायझेशन ऑफ दी सेल. सेलचं काय होतं, हायपर पोलरायझेशन होतं अँड दिस शोज द CNS डिप्रेसंट ॲक्शन. बेन्झोडायझेपाइन काय करतं, बेन्झोडायझेपाइन ॲक्ट्स ऑन दी गाबा रिसेप्टर alpha gamma interface of the GABA receptor and causes the excess of it facilitate the GABA receptor and causes excess of the म्हणजे काय करतो, तो बेन्झोडायझेपाइन ॲक्ट होतो कशावरती, गाबा रिसेप्टर अल्फा गॅमा इंटरफेस ऑफ दी गाबा रिसेप्टरवरती ॲक्ट होतो आणि काय करतो, त्या गाबा रिसेप्टरला फॅसिलिटेट करतो आणि काय करतो, क्लोराईड चॅनल जे आहे त्याला काय करतो, ओपन करतो. क्लोराईड चॅनल ओपन झाल्यामुळे काय होतं, कशाची एंट्री जास्त होते सेलच्या आतमध्ये, तर निगेटिव्हली चार्जड आयन क्लोराईडची विदिन अ सेल. काय होतं, कॉन्सन्ट्रेशन क्लोराईड आयनचं काय होतं, सेलच्या आतमध्ये कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतं. ते कॉन्सन्ट्रेशन हाय झाल्यामुळं काय होतं, सेलचं हायपर पोलरायझेशन होतं. सेल हायपर पोलराइज होते म्हणजेच काय होतं, एक्सेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ निगेटिव्हली चार्जड आयन कॉन्सन्ट्रेशन विदिन अ सेल. सेलच्या आतमध्ये निगेटिव्हली चार्जड आयन कॉन्सन्ट्रेशन कसं होतं, हाय होतं. त्यामुळे सेलचं हायपर पोलरायझेशन होतं आणि इट शोज दी CNS डिप्रेसंट ॲक्शन. काय करतं, ते सेंट्रल नर्वस सिस्टीमला डिप्रेस करतं. हे झालं तुमचं सिम्पल मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ अँटी अँझायटी ड्रग. देन इट ऑल्सो डिप्रेसेस द सोडियम ॲज वेल ॲज कॅल्शियम चॅनल. ते काय करतं, सोडियम किंवा कॅल्शियम चॅनलला, ह्या दोघं चॅनलला पण काय करतं, डिप्रेस करतं. म्हणजेच काय करतं, सोडियम आणि कॅल्शियम चॅनल इथं काय करतं, ते क्लोराईड चॅनलचं ओपनिंग करतं आणि सेलच्या आतमध्ये कशाची एंट्री वाढवतं, क्लोराईड आयनची. त्यामुळे सेल हायपर पोलराइज होते. तसंच काय करतं, डिप्रेसेस द सोडियम अँड कॅल्शियम चॅनल. सोडियम आणि कॅल्शियम चॅनलला पण काय करतं, ते डिप्रेस करतं. इट ऑल्सो डिप्रेसेस द एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समिटर्स. म्हणजेच काय करतं, एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समिटरचं कॉन्सन्ट्रेशन कसं करतं, कमी करतं. फॉर एक्झाम्पल तुमचे ग्लुटामेट किंवा अस्पार्टेट हे काय तुमचे एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समिटर्स. हे झालं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ बेन्झोडायझेपाइन. त्यानंतर आपण बघतोय व्हेरियस फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन ऑफ बेन्झोडायझेपाइन. First action is action on central nervous system. What is the action of benzodiazepine on CNS? It produces the fast onset of the sleep. काय करतं बेन्झोडायझेपाइन, इट प्रोड्युसेस द फास्ट ऑनसेट ऑफ स्लीप.
resembling to the natural sleep. It also increases the total sleep time. काय करतं हे टोटल स्लीपचा टाइम काय करतं इन्क्रीज करतं. It also produces the deep and reflecting sleep and maintain the rapid eye movement or non-rapid eye movement cycle. काय करतं हे बेन्झोडायझेपाइन CNS वरती काय ॲक्शन आहे त्याची तर हे काय करतं प्रोड्युसेस द स्लीप रिझेम्बलिंग टू दी नॅचरल स्लीप. स्लीप प्रोड्यूस करतं ॲज दॅट ऑफ नॅचरल स्लीप. ऑल्सो काय करतं इन्क्रीजेस द टोटल स्लीप टाईम. टोटल स्लीप टाईम काय करतं इन्क्रीज करतं अँड प्रोड्युसेस द डीप अँड रिफ्लेक्टिंग स्लीप. गाढ अशी झोप प्रोड्यूस करतं आणि काय करतं REM आणि रॅपिड आय मुवमेंट किंवा नॉन रॅपिड आय मुवमेंटची जी सायकल आहे त्याला काय करतं मेंटेन करतं. हे झाली तुमची ॲक्शन ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम. देन ॲक्शन ऑन GIT वरती काय ॲक्शन आहे तुमच्या बेन्झोडायझेपाइन ड्रगची. बेन्झोडायझेपाइन्स डिक्रीजेस द गॅस्ट्रिक सिक्रिशन. म्हणजे जे गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रिशन आहे ते काय करतात बेन्झोडायझेपाइन त्याचं जे सिक्रिशन आहे ते काय करतात डिक्रीज करतात अँड हेल्प्स टू प्रिव्हेंट दी अल्सर. कशाला प्रिव्हेंट करतात अल्सर फॉर्म होण्यापासून. गॅस्ट्रिक अल्सर किंवा पेप्टिक अल्सर किंवा तुमचा स्ट्रेस अल्सर. इट इज ऑल्सो नोन ॲज स्ट्रेस अल्सर. त्याच्यापासून काय करतात प्रोटेक्ट करतात किंवा प्रिव्हेंट करतात. बेन्झोडायझेपाइन काय करतात डिक्रीजेस द गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रिशन अँड हेल्प्स टू प्रिव्हेंट दी स्ट्रेस अल्सर. हे झाले तुमची ॲक्शन ऑन GIT. देन ॲक्शन ऑन ADME दॅट मीन्स ॲब्सॉर्प्शन डिस्ट्रीब्युशन मेटाबॉलिझम अँड एक्सक्रिशन ऑफ दी ड्रग. ADME वरती तुमच्या बेन्झोडायझेपाइन ड्रगचा काय इफेक्ट होतो म्हणजेच तुमच्या ड्रगचं ॲब्सॉर्प्शन कसं होतं, डिस्ट्रीब्युशन कसं होतं, मेटाबॉलिझम कसं होतं आणि एक्सक्रिशन कसं होतं. बघ बेन्झोडायझेपाइन्स ॲब्सॉर्ब्ड इन अ स्टमक. म्हणजे त्याचं ॲब्सॉर्प्शन कुठं होतं स्टमकमध्ये होतं. इट इज मेटाबॉलाइज्ड इंटू दी लिव्हर. मेटाबॉलिझम ऑकर्स इन अ लिव्हर. मेटाबॉलिझम कुठं होतं लिव्हरमध्ये होतं. लिव्हर इज अन मेजर ऑर्गन ऑफ मेटाबॉलिझम. अबाउट 90% ड्रग आर मेटाबॉलाइज्ड विदिन अ लिव्हर. देन लिव्हर तर त्याचं मेटाबॉलिझम कशाच्या साहाय्याने होतं बघा. मेटाबॉलिझम इज ऑकर विथ द हेल्प ऑफ सायटोक्रोम P450 एन्झाईम. ह्या एन्झाईमच्या मदतीनं काय होतं त्या ड्रगचं बेन्झोडायझेपाइनचं काय होतं मेटाबॉलिझम केलं जातं. कशाच्या थ्रू विथ द हेल्प ऑफ सायटोक्रोम P450 एन्झाईम. हे एक एन्झाईम आहे तुमचं लिव्हरमधलं. त्याच्या मदतीनं काय होतं बेन्झोडायझेपाइन ड्रगचं काय होतं मेटाबॉलिझम केलं जातं. इट इज एक्सक्रिटेड थ्रू दी किडनी. एक्सक्रिशन थ्रू दी किडनी. किडनी थ्रू हा ड्रग एक्सक्रीट केला जातो फ्रॉम दी बॉडी. हे झालं तुमचं ॲक्शन ऑन ADME. हे झाल्या व्हेरियस फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन ऑफ बेन्झोडायझेपाइन रिसेप्टर. काय बघितलं आपण फर्स्ट ॲक्शन इज ॲक्शन ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम. CNS वरती काय ॲक्शन आहे त्याची तर इट प्रोड्युसेस द नॅचरल स्लीप. इट प्रोड्युसेस द स्लीप रिझेम्बलिंग टू दी नॅचरल स्लीप. इट ऑल्सो इन्क्रीजेस द टोटल स्लीप टाईम. टोटल स्लीप टाईम काय करतं इन्क्रीज करतं अँड प्रोड्युसेस द डीप अँड रिफ्लेक्टिंग स्लीप अँड मेंटेन द REM अँड नॉन REM सायकल. म्हणजे REM अँड NREM सायकल काय करतं रॅपिड आय मुवमेंट आणि नॉन रॅपिड आय मुवमेंटची सायकल जी आहे त्याला काय करतं मेंटेन करतं. देन सेकंड ॲक्शन इज ॲक्शन ऑन GIT. GIT वरती काय ॲक्शन आहे इट डिक्रीजेस द गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रिशन अँड हेल्प्स टू प्रिव्हेंट दी अल्सर. ADME. देन नेक्स्ट ॲक्शन इज ADME वरती काय ॲक्शन आहे इट इज ॲब्सॉर्ब्ड थ्रू दी स्टमक. स्टमकमधून काय केलं जातं ॲब्सॉर्प्शन केलं जातं त्याचं. इट्स मेटाबॉलिझम इज ऑकर्स इन टू दी लिव्हर. मेटाबॉलिझम इज ऑकर विदिन अ लिव्हरमध्ये विथ द हेल्प ऑफ एन्झाईम सायटोक्रोम P450 एन्झाईम अँड इट इज एक्सक्रिटेड थ्रू दी किडनी. किडनी थ्रू काय केलं जातं ह्याचं एक्सक्रिशन केलं जातं. देन युजेस व्हेरियस युजेस ऑफ दी बेन्झोडायझेपाइन ड्रग. काय आहेत तुमचे बेन्झोडायझेपाइन कॅटेगरीतल्या ड्रगचे युजेस. इट इज यूज्ड ॲज अन सिडेटिव्ह अँड हिप्नोटिक. काय म्हणून यूज केले जातात सिडेटिव्ह अँड हिप्नोटिक बिकॉज इट प्रोड्युसेस द कूल अँड calm condition. It reduces the tension, anxiety, worry, fear and produces cool and calm condition in an individual. Hence, it is used as an sedative. Then, it is also used as an hypnotic. Hypnotic means these are the CNS depressant drug. का म्हणून यूज केले जातात तुमचे अँटी एन्झायटी किंवा बेन्झोडायझेपाइन ड्रग हिप्नॉटिक म्हणून यूज केले जातात कारण ते काय करतात इट प्रोड्युसेस द स्लीप रिझेम्बलिंग टू दी नॅचरल स्लीप अँड कॉजेस द सेंट्रल नर्वस सिस्टीम डिप्रेशन. It is also used as an anti-anxiety drug. Anti-anxiety means it reduces the signs and symptoms of the anxiety.
काय करतात ते ड्रग? रिड्युसेस द साइन अँड सिम्पटम्स ऑफ द अँझायटी ड्रग, हेन्स यूज्ड ॲज अन अँटी अँझायटी ड्रग. इट ऑल्सो यूज्ड ॲज अन anesthetic. Anesthetic means reversible loss of consciousness along with loss of pain sensation. It also used as an anesthetic म्हणून पण यूज केले जातात. Then it also used as an anticonvulsant. Anticonvulsant means it reduces the symptoms, sign and symptoms of convulsion. हे झाले तुमचे. Also used in treatment of the insomnia. Insomnia means lack of sleep. ज्या पेशंटमध्ये झोप येत नाही अशा पेशंटला काय झालेलं असतं? इन्सोमनिया म्हणजेच काय? लॅक ऑफ स्लीप. अशा पेशंटमध्ये इन द ट्रीटमेंट ऑफ इन्सोमनिया तुमचे बेन्झोडायझेपॅम ड्रग यूज केले जातात. हे झाले तुमचे व्हॅरियस युजेस ऑफ दी बेन्झोडायझेपॅम ड्रग. देन ॲडव्हर्स इफेक्ट ऑफ दी बेन्झोडायझेपॅम. ॲडव्हर्स इफेक्ट काय आहेत त्याचे? नॉशिया, वॉमिटिंग, ऑल्सो हँगओव्हर. हँगओव्हर मीन्स शॉर्ट टर्म मेमरी लॉस. हँगओव्हर म्हणजेच काय असतं तुमचं? शॉर्ट टर्म मेमरी लॉस और नर्वसनेस. इट ऑल्सो प्रोड्युसेस द नर्वसनेस म्हणजेच फिलिंग ऑफ डिस्कम्फर्ट और अनइझीनेस. हे झाले तुमचे व्हेरियस और डिझीनेस. डिझीनेस और ड्राउझनेस म्हणजेच काय करतं ते? गुंग्यांत. हे झाले तुमचे व्हेरियस साइड इफेक्ट्स ऑफ दी और ॲडवर्स इफेक्ट ऑफ दी बेन्झोडायझेपॅम ड्रग. देन वी सी द ड्रग इंटरॅक्शन मीन्स ड्रग इंटरॅक्शन. एखादा ड्रग दुसऱ्या ड्रगबरोबर जर दिला तर त्याचे ॲक्शन काय करतो? कमी करतो की वाढवतो? हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे? ड्रग इंटरॅक्शन. ड्रगची काय इंटरॅक्शन होते? बघा, बेन्झोडायझेपॅम व्हेन इट इज गिवन विथ CNS डिप्रेसंट ड्रग इट इन्क्रीजेस द सेंट्रल नर्वस सिस्टीम डिप्रेसंट ॲक्शन. जर बेन्झोडायझेपॅम ड्रग तुमच्या CNS डिप्रेसंट ड्रग बरोबर दिले, फॉर एक्झाम्पल तुमचा बार्बिट्युरेट असेल किंवा फिनोबार्बिटोन याच्याबरोबर जर दिले, फिनोबार्बिटोन काय तुमचा? ऑल्सो CNS डिप्रेसंट ड्रग आहे. बेन्झोडायझेपॅम प्लस फिनोबार्बिटोन हे जर ड्रग इन कॉम्बिनेशनमध्ये जर दिले तर काय करतात ते? इट ऑल्सो इन्क्रीजेस द CNS डिप्रेसंट ॲक्शन. CNS डिप्रेसंट ॲक्शन काय करतात? इन्क्रीज करतात. कारण काय? हे दोघं ड्रग कसे आहेत? CNS डिप्रेसंट ॲक्शन दाखवतात. त्यामुळे सिनर्जिस्टिक इफेक्ट दाखवतो. देन फेन. बेन्झोडायझेपॅम इज गिवन विथ इरिथ्रोमायसिन और कीटोकोनाझोल. हे काय तुमचे? अँटी फंगल ड्रग आहे. अँटी फंगल. कीटोकोनाझोल असेल किंवा इरिथ्रोमायसिन हे काय आहे तुमचे? अँटी फंगल ड्रग आहेत. ते पण काय करतात? बघा, बेन्झोडायझेपॅम ड्रग जर तुम्ही कीटोकोनाझोल किंवा इरिथ्रोमायसिन ड्रग सारख्या ड्रग बरोबर जर इन कॉम्बिनेशन दिले तर काय करतात? इट ऑल्सो इन्क्रीजेस द CNS डिप्रेसंट ॲक्शन. काय करतात? हे CNS डिप्रेसंट ॲक्शन काय करतात? बेन्झोडायझेपॅमची इन्क्रीज करतात. इफ बेन्झोडायझेपॅम इज गिवन विथ सिमेटिडिन और आयसोनियाझाइड. आयसोनियाझाइड और सिमेटिडिन. सिमेटिडिन काय आहे तुमचं? किंवा आयसोनियाझाइड हे काय आहेत? अँटी टीबी ड्रग आहेत. अँटी ट्युबरक्युलोसिस ड्रग आहेत. त्याच्याबरोबर जर तुमचे बेन्झोडायझेपॅम ड्रग इन कॉम्बिनेशनमध्ये जर दिले तर काय करतात ते? इट डिक्रीजेस द मेटाबॉलिझम ऑफ बेन्झोडायझेपॅम. बेन्झोडायझेपॅमचं मेटाबॉलिझम काय करतात? डिक्रीज करतात. त्यामुळे काय होतं? ड्युरेशन ऑफ ॲक्शन बेन्झोडायझेपॅमचं जे आहे ते काय होतं? इन्क्रीज करतात. तर ड्रग काय करतात मग? ड्युरेशन ऑफ ॲक्शन कशाची? बेन्झोडायझेपॅमची काय करतात? इन्क्रीज करतात. हे झालं तुमचं व्हेरियस ड्रग इंटरॅक्शन.